या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट बघत होतो ती गोष्ट आता घडलेली आहे. म्हणजेच मान्सूननं महाराष्ट्राला व्यापलेलं आहे. 75% महाराष्ट्र जो आहे त्याला मान्सूननं व्यापलेला आहे आणि उर्वरित भागात सुद्धा पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून जो आहे तो पोहोचेल असं आत्ताच्या घडीला म्हटलं जात आहे. आता अर्थात याच्यामध्ये पण काही भाग आहेत जिथे खूप मुसळधार पाऊस पडतोय, तर काही भाग आहेत जिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. पण आत्ताची परिस्थिती बघता चांगला पाऊस होण्याची शक्यता या पुढच्या 1 ते 2 आठवड्यांसाठी वर्तवण्यात आलेली होती आणि तशीच परिस्थिती आपल्याला आता महाराष्ट्रात बघायला मिळतेय. आता नक्की मान्सून कुठे कुठे पोहोचलेला आहे, त्याची पुढची वाटचाल कशी असणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढचे 2 ते 3 दिवस कुठे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आधी बघूयात की मान्सून जो आहे तो नक्की कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि कशी त्याची प्रोग्रेस आपल्याला बघायला मिळतेय. हा साऊथ वेस्ट मान्सूनचा म्हणजे नैऋत्य मान्सूनचा मॅप जो आहे तो आपण बघतोय, जो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला फक्त इथपर्यंतच म्हणजे आता जिथे 10 जूनची रेष आहे साधारण फक्त तिथपर्यंतच आपल्याला ग्रे झालेला भाग बघायला मिळत होता, कारण की मान्सून जो आहे तो कोकणातच येऊन थांबलेला होता. पण आता आपण जर बघितलं तर मान्सूननी ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्राला व्यापलेला आहे. फक्त उत्तरेकडचा जो भाग आहे महाराष्ट्राचा त्यातल्या काही भागांमध्ये अजून मान्सून जो आहे तो तितक्या ताकदीनं पोहोचलेला नाहीये किंवा त्याला आणखीन त्यांनी व्यापलेलं नाहीये. पण उर्वरित महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर विदर्भात काही भागापासून अगदी पूर्ण आपल्याला वेस्ट कोस्ट जो आहे तो सुद्धा मान्सूननी व्यापलेला आहे असं आपल्याला चित्र याच्यातनं स्पष्ट झाल्याचं बघायला मिळतंय. खरं तर अंदाज होता की मान्सूनला पोहोचायला मान्सून जो आहे तो जूनच्या पहिल्या 10 दिवसांमध्येच पोहोचेल, पण तसं न होता तो कोकणामध्येच रखडला गेला आणि नंतर एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती तयार होत नव्हती आणि त्यामुळेच मान्सून जो आहे तो पुढे सरकत नव्हता किंवा वेग धरत नव्हता. पण आताच्या घडीला ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. ते कसं आपण सॅटेलाइट इमेजमध्ये समजून घेऊया. तर सॅटेलाइट चा इमेज आपण जर बघितली तर त्यातनं आपल्याला लक्षात येतं की मान्सून जो आहे तो अगदी योग्यरित्या तो पुढे जो आहे तो सरकलेला आहे. आता ही सॅटेलाइट इमेज जी आहे ती होसाळीकर सर जे आहेत, जे हवामान खात्याबरोबर कार्यरत होते, त्यांनी हे शेअर केलेलं आहे की इथे आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये क्लाउड कव्हर जे आहे ते बघायला मिळतंय आणि त्यामुळेच महाराष्ट्रात आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अरबी समुद्रातनं जी परिस्थिती, एक अनुकूल परिस्थिती निर्माण होणं अरबी समुद्रात आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये जे अपेक्षित असतं ते घडल्यामुळे आता मान्सून पुढे सरकणार असं म्हटलेलं होतं आणि तसंच झालेलं सुद्धा आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा, पुढील 2 ते 3 तासात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या उत्तर किनारपट्टीवरील काही ठिकाणी मध्यम ते अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. याच कालावधीमध्ये नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. वॉच IMD फॉर फर्दर अपडेट्स असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. सो या भागामध्ये संपूर्ण आपल्याला पाऊस जो आहे तो चांगल्या पद्धतीचा बघायला मिळू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. एस्पेशली रत्नागिरी आणि रायगड या 2 ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. तर त्याचबरोबर मुंबई, ठाणे हा जो सगळा परिसर आहे इथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो असा अंदाज त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलाय. त्याच्यानंतर पुढे सुद्धा त्यांनी काय सांगितलंय बघा, हा जो संपूर्ण लाल भाग आपल्याला दिसतोय याचा अर्थ असा की इथे योग्य हालचाल आहे ती होतीये. एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे अनुकूल एक परिस्थिती निर्माण झालेली आहे मान्सूनसाठी. ज्याला क्लाउड कव्हर म्हणतात ते क्लाउड कव्हर तिथे तयार झालेलं आहे. या इमेजमध्ये पण आपल्याला दिसतंय की पांढरे ढग हे जे तुम्हाला दिसत आहेत याचा अर्थ असा असतो की तरी जी आर्द्रता किंवा जे वारे येणं अपेक्षित असतं महाराष्ट्राच्या दिशेने, ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळतो, तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आत्ताच्या घडीला आणि म्हणूनच आपल्याला पुढचे काही दिवस आपल्याला चांगला पाऊस महाराष्ट्रात बघायला मिळू शकतो असा याच्यातनं बेसिकली अर्थ होतो. दुसऱ्या याच्यात त्यांनी काय म्हटलंय की पार्टली क्लाउडी स्काईज ओव्हर कोकण रिजन including Mumbai since the morning, light rains going on in the city now expected to continue ahead. म्हणजे पुढे सुद्धा हा पाऊस जो आहे तो कंटिन्यू होणार आहे असं सुद्धा त्यांच्याकडनं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे जाऊन बघूयात की महाराष्ट्रासाठी काय काय अलर्ट देण्यात आलेले आहेत. तर अनेक दिवसांनी आपण पावसासाठीचा रेड अलर्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय रत्नागिरीमध्ये, पण अर्थात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिमुसळधार
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच लोकांनी काळजी घेणं, सतर्कता बाळगणं हे अतिशय गरजेचं आहे आणि एस्पेशली कोस्टल भाग जो आहे तिथे तर लोकांनी खरंच काळजी घेणं खूप गरजेचं असतं. समुद्रात यावेळेला जाणं कम्प्लिटली टाळायचं असतं, हे हवामान खात्याकडनं सातत्याने सांगितलं जातं. त्याच्यामुळे सगळ्यांनीच बाहेर पडण्यापूर्वी काय परिस्थिती आहे बाहेर हे बघूनच बाहेर पडावं, जर गरज असेल तर. असं युजली रेड अलर्टमध्ये काळजी घेणं अपेक्षित असतं असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येतं. तर रेड अलर्ट आपल्याला रत्नागिरीमध्ये बघायला मिळतोय. सिंधुदुर्ग, रायगड, पुण्यातला घाट परिसर, मुंबई, पालघर, ठाणे या सगळ्या भागांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. त्याच्यामध्ये रायगड आणि पुण्यातला घाट परिसर आणि सिंधुदुर्ग इथे आपल्याला ऑरेंज अलर्ट बघायला मिळतोय. म्हणजे इथे सुद्धा मध्यम किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात पाऊस जो आहे तो पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, त्याचबरोबर कोल्हापूरचा सुद्धा घाट परिसर, कोल्हापूरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये, नाशिक मधल्या घाट परिसरामध्ये इथे सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा आपण फक्त जर अमरावती आणि अकोला सोडलं तर बाकी सगळीकडे आपल्याला पावसासाठीचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. सगळीकडे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आत्ताच्या घडीला वर्तवली जाते. तर हा झाला मंगळवारचा अंदाज. आपण बुधवारचा काय अंदाज आहे ते सुद्धा समजून घेणार आहोत. बुधवारी आपण जर बघितलं तर रत्नागिरीमध्ये अलर्ट जो आहे तो कंटिन्यू झालेला आहे, फक्त तो ऑरेंज अलर्ट झालेला आहे. म्हणजे तीव्रता जी आहे ती थोडीशी कमी होईल, पण तरी सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला रत्नागिरीत सुद्धा बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, घाट परिसर साताऱ्याच्या जवळ, त्याचबरोबर सिंधुदुर्ग इथे सुद्धा सगळीकडे पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. पाऊस पडण्याची शक्यता ही पूर्णपणे आहे, फक्त तो किती तीव्रतेने पडेल हे बघणं आपल्याला म्हणजे हे आपल्याला बघावं लागेल. कारण की अनेकदा येलो अलर्ट जरी दिलेला असला तरी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवून मगच घराच्या बाहेर या भागात लोकांनी बाहेर पडावं. त्याच्यानंतर आपण विदर्भातला काही भाग बघितला, उत्तर महाराष्ट्रातला बघितला किंवा मराठवाड्यात सुद्धा आपण बघितलं तर सगळीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. हा सगळा येलो अलर्ट जो आहे तो पावसासाठीचा आहे. फक्त विदर्भात जसं मी म्हटलं अकोला आणि अमरावती या 2 जागांसाठी बुधवारी फक्त येलो अलर्ट आहे. तो हीट वेव्ह साठीचा आहे. तिथे उष्णता जी आहे ती वाढणार आहे, तापमान जे आहे त्याच्यात वाढ होणार आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात मात्र सगळीकडेच आपल्याला पावसासाठीचा अलर्ट जो आहे तो देण्यात आल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यानंतर गुरुवारचा आपण जर अलर्ट बघितला तर गुरुवारी सुद्धा रायगड, रत्नागिरीला पावसाचा अलर्ट आहे. सिंधुदुर्गला, कोल्हापूरला पावसाचा अलर्ट आहे. सिंधुदुर्गला तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. आपण जर रायगड बघितलं तर रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धाराशिव आणि लातूर इथे सुद्धा पावसासाठीचा अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे आधी अनेक ठिकाणी फक्त थंडरस्टॉर्म्सच्या साईन्स होत्या की ज्यावेळेला थंडरस्टॉर्मची साईन असते त्याचा अर्थ असा असतो की ढग जे आहे ते दाटून येऊ शकतात, वारं जे आहे म्हणजे वादळी वारे जे आहेत ते असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कदाचित बघायला मिळतो, पण तो पाऊस पडेलच याची गॅरंटी नसते. पण आता त्यांनी अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की धाराशिव, लातूर या भागात सुद्धा आपल्याला गुरुवारी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, त्याची चिन्ह सुद्धा त्यांनी दिलेली आहेत. त्याचबरोबर अमरावती, अकोला, वर्धा इथे मात्र हीटवेव्ह साठीचा येलो अलर्ट आहे. वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा इथे सगळीकडे पावसासाठीचा येलो अलर्ट आहे. नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड या भागात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे पुढचा हा आठवडा हा महाराष्ट्रासाठी चांगला असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि त्याचं कारण असं आहे की अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला बघितलं असेल तर ऑलरेडी अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. तो हलक्या स्वरूपाचा जरी असला किंवा तो कंटिन्युअस पडत जरी नसला, काही म्हणजे येतोय, थोडा वेळ पडतोय आणि मग जातोय, पुन्हा येतोय, असं जरी होत असलं तरीही याची स्पीड जी आहे ती आता वाढणार आहे किंवा या पावसाची तीव्रता जी आहे ती आता वाढणार आहे पुढच्या 1 ते 1.5 आठवड्यासाठी असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. तसा अंदाज जो त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये पण वर्तवलेला होता की ज्या वेळेला अरबी समुद्राकडनं ज्या वेस्टर्ली विंड्स आहेत त्यांचा प्रवास जो आहे तो इक्वेटरच्या खालनं त्या विंड्स ज्या आहेत त्यांनी प्रवास करायला सुरुवात केलेली होती बे ऑफ बेंगॉलच्या दिशेनं, आणि त्याच्यानंतर अरबी समुद्रामध्ये सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण व्हायला तयार झालेली होती. आणि त्यामुळेच पुढचा आठवडा हा चांगला असेल असा अंदाज त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला होता. आणि तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते की एक पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे
आपल्याला पुढचा एक आठवडा महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळू शकतो असं आत्ताच्या घडीला बघायला मिळतंय. सो उर्वरित जी राज्य आहेत जिथे पाऊस पडतोय किंवा पडू शकतो किंवा जिथे पोषक वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये तेलंगणा आहे, झारखंड आहे, बिहार आहे, ओडिसा आहे आणि छत्तीसगड आहे. म्हणजे हा संपूर्ण इथला पट्टा, हा जो पॅच आहे भारताचा, हा जर बघितला तर इथे बे ऑफ बेंगॉल मधनं येणारे जे वारे आहेत किंवा एक पोषक वातावरण जे तयार झालेलं आहे त्याच्यामुळे इथनं सुद्धा मान्सूनची प्रगती आपल्याला पुढच्या दिशेला होताना बघायला मिळते. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधनं सुद्धा पाऊस जो आहे तो आता वरवर सरकत जाणार आहे किंवा तसं एक वातावरण तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे पुढचा आठवडा हा सगळ्यांसाठी चांगला असेल आणि कुठेतरी पाण्याची जी टंचाई झालेली होती किंवा कमतरता भासायला सुरुवात झालेली होती त्यापासून लोकांना थोडासा दिलासा मिळेल, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं म्हटलं जात आहे. पण अर्थातच हे अंदाज जे आहेत ते अपडेट होत असतात. त्याच्यामुळे जसे जसे अपडेटेड अंदाज आमच्याकडे येतील, अपडेटेड तारखा येतील, ते सगळं घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहणार आहोत आणि विविध डेटा जो आहे तो घेऊन सुद्धा आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इथे पावसाला सुरुवात झालेली आहे का ऍक्च्युली ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.